श्री शिवाय नमस्तुभ्यं. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रदोषव्रताची कहाणी सांगितली आणि ते का, कधी, कसे करतात हे सांगितलं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की त्याची पूजा कशी करायची. ताटामध्ये घ्यायचं पंचामृत. आता पंचामृतामध्ये काय घ्यायचं? दही, तूप, दूध, साखर, मध ह्या गोष्टी घ्यायच्या. विभीत म्हणजे भस्म घ्यायचं, कापूर घ्यायचा, तुपाची वात घ्यायची, तांदूळ, काळे तीळ, गुलाब, अत्तर घ्यायचं, धूप घ्यायचा किंवा उदबत्ती घ्यायची, फुलं, बेल, चंदन घ्यायचं, लाल किंवा पिवळं तेही चालेल. तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये गंगाजल आणि गोमूत्र टाकलं तरी चालेल. तांब्याच्या तांब्यातलं पाणी हे गंगाजल समानच मानले जाते. त्याच्यानंतर उजव्या हातावर आपल्या पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं किंवा अक्षता घ्यायची आणि संकल्प घ्यायचा. तुमची इच्छा सांगायची आणि चौरंगावर पांढरे वस्त्र हातरायचे. फोटो असेल फोटो ठेवा, पुस्तक ठेवा. नंतर शिवपिंड आणि नंदी ठेवण्यासाठी ताटामध्ये शिवपिंडीला आसन म्हणून फुलं हंतरा किंवा तांदूळावर पूजा केली तरीही चालेल. शिवपिंडीला पहिल्यांदा जलाने अभिषेक करायचा, नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आणि नंतर जलाभिषेक करून पिंड स्वच्छ पुसून करून आसनावर ठेवायची. नंदीलाही अभिषेक करून आसनावर ठेवायचं. शिवपिंडीची पूजा करताना पहिल्यांदा आपण गणपतीचं स्थान आहे त्याची पूजा करायची, नंतर कार्तिकेयचे स्थान आहे त्याची पूजा करायची, अशोक सुंदरीचं स्थान आहे त्याची पूजा करायची, नंतर पार्वती माताचं जे स्थान आहे त्याची पूजा करायची आणि नंतर लिंगाची पूजा करायची असते. शिवपिंडीला पहिल्यांदा भस्म लावायचं, नंतर गुलाल लावायचा, चंदन लावायचं लाल किंवा पिवळं, नंतर अत्तर लावायचं. अत्तर लावल्यानंतर तांदूळ आणि काळे तीळ व्हायचे, नंतर बेल पुष्प व्हायचं आणि तशीच पूजा आपण नंदीचीही करायची. आणि बेल वाहताना कधी पण लक्षात ठेवायचं की बेल हा उताना कधीच व्हायचा नाही, पालथा व्हायचा. तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोची पूजा करा. फोटोची पूजा झाल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा, उपासना करा. नंतर कहाणी वाचा. कहाणी वाचायच्या झाल्यानंतर धूप दीप लावून यथासांग शिवाची आरती करा. आरती झाल्यानंतर फळाचा नैवेद्य दाखवा किंवा दूध, तूप, दही आणि केळी असं कुठलं तुम्ही फळांबरोबर उपास सोडणार आहात ते फळं दाखवा. अशा प्रकारे पूजा करायची असते. जरी तुम्हाला काही नाही समजलं तरी तुम्ही जे पुस्तक आणणार आहात त्याच्यामध्ये विधिलिखित सगळं लिहिलेलं असतं, ते तुम्ही वाचू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे पूजेची. आता इथून पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत ते वारानुसार प्रदोष करण्याची काय फळ आहे आणि त्याची काय कहाणी आहे मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अशाच सगळ्या माहितीपूर्व व्हिडिओसाठी तुम्ही मला फॉलो नक्की करा. ही रील्स सेव्ह करा आणि कमेंट करायला विसरू नका. हर हर महादेव.